So I was telling you that the first posture, this is right posture, and these are the postures which are not right, and you should always be careful about your posture, the way you stand. ज्या पद्धतीने उभे राहता तुम्ही त्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. Proxemics. So proxemics means your personal space. तुमची जे personal space आहे, that is called proxemics. People often refer to their need for personal space, which is also an important type of non-verbal communication. The amount of distance we need and the amount of space we perceive as belonging to us is influenced by a number of factors, including social norms, situational factors, personality characteristics, and level of level of familiarity. These are the things which affect our personal space. Proxemics म्हणजे पर्सनल स्पेस, आपली जी आजूबाजूला आपली जितकी स्पेस आपल्याला पाहिजे, दॅट इज प्रॉक्सिमिक्स. हे सुद्धा आपल्याला एक स्पेस बिलकुल किती पाहिजे याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असतं. स्पेस पाहिजे म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल आपण पाहतो, हे पहा, हिअर वी स्टँड. या स्पेस मध्ये एंट्री करणारा म्हणजे फारच जवळचा व्यक्ती असला पाहिजे. इंटिमेट रिलेशन्स, समजा दोन भाऊ आहेत किंवा दोन बहिणी आहेत, तर ते या पर्सनल स्पेसमध्ये येऊ शकतात. इंटिमेट रिलेशन्स. आणि हे पाहिलं तुम्ही आता यांचे दोघांची, हे दोन जे व्यक्ती उभे आहेत, हे यांचं जे काही स्पेस आहे दॅट इज दे आर व्हेरी क्लोज अँड दिस इज इंटिमेट स्पेस. म्हणून लोकांना बोलताना आपण किती त्यांच्या जवळ जायला पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा. अंतर असं राखून ठेवून बोलायला पाहिजे आपण व्यवस्थित. एक फॉर्मल, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे असता तर अशा पद्धतीने तुमचं अंतर जे काही आहे उभं राहण्याचं ते इतकं असलं पाहिजे. हे इथं या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं, यामध्ये इथं असं तुमचं अंतर असलं पाहिजे. आपण पाहतो की बसमध्ये आपण एंट्री करत आहोत त्यावेळेस आपण असं डिस्टन्स राखू शकत नाही. वी कॅनॉट हॅव सच काइंड ऑफ स्पेस when we enter in bus. Particularly आपले जे बसेस आहेत तिथं तर आपण घाई गर्दी करतो आणि अगदी कसं तरी चढतो आणि धक्का वगैरे सगळं देऊन आत एंट्री करतो. सो देअर वी नेव्हर थिंक ऑफ पर्सनल स्पेस. तिथं आपण पर्सनल स्पेस बद्दल काही विचार करत नाही. पण वेन यू आर इन कॉलेज, वेन यू आर इन ऑफिस, जेव्हा ऑफिसमध्ये तुम्ही आहात, कॉलेजमध्ये आहात, त्यावेळेस पर्सनल स्पेस ठेवणं फार आवश्यक आहे. समजा दोन लोक हातात हात घालून आणि अगदी जवळ उभे आहेत तर आपण का म्हणतो की फारच जवळचं नातं असावं त्यांचं, म्हणून कदाचित तसे उभे आहेत ते. पण फॉर्मल कंपनीमध्ये काम करताना, एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताना, ऑफिसेसमध्ये काम करताना एक पर्सनल स्पेस राखून आपण बोललं पाहिजे. माझे एक वकीलचे मित्र होते, ते बोलताना अगदी जवळ यायचे आणि जो ऐकणारा आहे तो व्यक्ती माग सरकत जायचा. अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांची सवय असते. तर अशी जर सवय असेल तर तुम्ही ती सवय बदला. हे अननोईंगली असतं, हे आपण आपोआप करत नाही, आपण जाणून बुजून करत नाही. आपल्याला कळत नाही की आपण असं चुकीचं आपण समोर जात आहोत आणि समोरचा व्यक्ती माग सरकत आहे आणि त्याला अगदी डिस्टर्ब होता येतो असं आपल्याला समजत नाही. तर बी अलर्ट, आपण अलर्ट असलं पाहिजे. कारण हे चुका दुसरेच करतात असं समजू नका, हे चुका आपण सुद्धा करतो. वी ऑल्सो कमिट दिस टाइप ऑफ मिस्टेक्स. असे मिस्टेक आपण सुद्धा करतो. सो डिपार्टमेंटमध्ये, इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये जे असाइनमेंट सबमिट करताना विद्यार्थी येतात आणि इतकी घाई करतात, इतके परेशान करतात, त्यावरून आपल्याला लक्षात येतं की मुली तशीच वागतात, मुलं सुद्धा तशीच वागतात. त्यांना सांगितलं जातं की एका लाईनमध्ये उभे राहा, पण लाईनमध्ये अजिबात उभे राहत नाही. सगळ्यांना एकदाच सबमिट करायचं असतं. मग सगळे एका बाजूला सगळे शिक्षकाला असे घेऊन घेतात. सो दिस इज व्हेरी रॉंग, ॲब्सोल्युटली रॉंग. कारण पर्सनल स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण थोडं व्यवस्थित बिहेवियर केलं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे ग्रामीण भागातल्या लोकांना अजिबात समजत नाही, हे लक्षात ठेवा. ग्रामीण भागातल्या लोकांना बॉडी लँग्वेज म्हणजे काय, व्हॉट इज पर्सनल स्पेस, what are these things, they don't understand anything. म्हणून हे आपल्याला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकणं फार महत्वाचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जसं तुम्ही शिकत जाल तसं आपल्याला समजत जाईल. देर आर सो मेनी थिंग्स. बरेच मी जे काही ऑब्झर्व करत असतो त्या ऑब्झर्वेशन मध्ये मला बरंच काही दिसून येतं की हिअर इज रॉंग, हिअर इट इज रॉंग, देअर इट इज रॉंग. सो मेनी थिंग्स आय अंडरस्टँड. देन आय कॉन्टॅक्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय कॉन्टॅक्ट, I told you that we should have very good eye contact, but we should not stare at others.
इथं पहा, हे दोन या पिक्चर मध्ये दिसत आहे तुम्हाला, हे दोन लोक एक दुसऱ्याशी बोलत आहेत, ते हँडशेक करत आहेत आणि बोलत आहेत, ते एकमेकाकडे पाहत आहेत. ही सुद्धा जे मध्ये एक मुलगी उभी आहे, ती सुद्धा ह्याच्याकडे पाहत आहे. पण जस्ट कॅज्युअल लुक, व्हॉट इट इज, कॅज्युअल लुक आहे. कॅज्युअल म्हणजे सहज पाहणं आहे. इथं काही देर इज नथिंग बिहाइंड इट. दिस इज जस्ट कॅज्युअल अँड फॉर्मल लुक. असं एक लुक असलं पाहिजे, कॅज्युअल लुक असला पाहिजे. तुम्ही जर एका स्टेअर करून पाहत असाल, टक लावून जर पाहत असाल, तर दॅट इज अब्सोल्युटली रॉंग. that's absolutely wrong as well. So looking, staring, blinking can also be important. These are important non-verbal behaviors. When people encounter people or things they like, the rate of blinking increases and people stay it. Looking at another person can indicate a range of emotions, including hostility, interest, and attraction. Eye contact is also an important aspect of social interaction, and it is something that many shy and socially anxious people have difficult with. Often people with social anxiety describe looking someone in the eyes as anxiety provoking and uncomfortable. So these are the things we have to keep in mind. काय काय ठेवावं लागेल लक्षात आपल्याला, की जेव्हा तुम्ही लोकांकडे पाहता, जेव्हा एक ऑफिस, एक फॉर्मल आपला लुक असला पाहिजे, कॅज्युअल आपला लुक असला पाहिजे. आपण हसत मुखाने एकाकडे जर पाहिलं आणि स्माइल दिली, याचा अर्थ तो आपला अगदी जवळचा मित्र झाला असंही नाही. अगदी फारच जवळचा मित्र झाला आणि आपण काही त्याला डिमांड करू शकतो किंवा काही काम सांगू शकतो असं नाही. दॅट इज फॉर्मल लुक. ते एक फॉर्मल लुक असतं. देअरफॉर वी शुड बी व्हेरी केअरफुल. म्हणून म्हटलं तुम्हाला की ग्रामीण भागातल्या लोकांना हे समजत नाही. सो जस्ट अ फॉर्मल लुक, जस्ट अ स्माइल, these are the manners of urban people. जे अर्बन लोक आहेत, हे त्यांचे मॅनर्स आहेत. पण याच्यात होतं काय, की अगदी लाजाळू जर व्यक्ती असेल, एखादा फारच शाय पर्सनॅलिटी असेल, एखादी फारच लाजाळू व्यक्ती असेल, तर त्याला मात्र त्रास होतो. त्याला डेव्हलप करावं लागेल, त्याला थोडंसं आपल्याला स्वतःला एज्युकेट करावं लागेल, की फॉर्मल लुक इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक फॉर्मल लुक फार महत्वाचा आहे. आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड स्माइल ऑन द फेस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. हे त्याला एज्युकेट करावं लागेल, थोडं प्रॅक्टिस करावं लागेल. आपले जे काही लाजाळू व्यक्तिमत्व आहे त्याच्यातून त्याला बाहेर पडावं लागेल. कारण हे प्रायव्हेट सेक्टर मार्केटिंग मध्ये हे लाजाळू व्यक्तीला काही अजिबात वाव नाही. बोल्ड, फ्री फ्रँक, हॅपी, रेडी टू वर्क अँड व्हेरी प्रोफेशनल असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट. सो हिअर आर सम टिप्स. काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे की तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. की it is said that a picture is worth 1,000 words. Now picture yourself approaching your boss or a prospective client, walking into a party. How do you look? What message do you communicate the moment you walk into a room? What are your eyes, hands, and shoulders saying? What information can people gather about you before you ever say a word? So what is said here, that a picture is worth than 1,000 words. A picture is worth than 1,000 words. So what is said, तुम्ही खूप बोलत आहात, बरंच काही सांगत आहात, बरंच काही कम्युनिकेट करत आहात. त्याच्याऐवजी जर तुम्ही कमी बोलले आणि पिक्चर जर दाखवलं, तर दॅट इज मोर इम्प्रेसिव्ह. ते जास्त इम्प्रेसिव्ह असतं. जसं मी तुम्हाला इथं लेक्चर देत आहे, पण इथं एक चित्र तुम्हाला दिसत आहे. फक्त रिटन वर्ड्स नाही, तर एक पिक्चर सुद्धा मी इथं ऍड केलेलं, जेणेकरून मला जे काही सांगायचं आहे, व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू शुड रीच टू यू. ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. यू शुड अंडरस्टँड इट क्लिअरली इन अ बेटर वे. देअरफॉर आय हॅव ऍडेड अ पिक्चर हिअर. म्हणून जसं तुमचं पिक्चर आहे, तुमची पर्सनॅलिटी आहे, दॅट टेल्स अ लॉट. तुम्ही काय बोलता त्याच्या आधी लोक तुमच्याकडे पाहतात आणि त्यांच्यावर आपोआप इम्प्रेशन पडतं आणि तुमच्याबद्दल जे काही त्यांचे जे प्रतिक्रिया आहेत, विचार आहेत, ते आपोआप ते आपले फॉर्म करून घेतात, आयडियाज फॉर्म करतात तुमच्याबद्दल. सो युअर पर्सनॅलिटी शुड बी व्हेरी गुड. तुमची पर्सनॅलिटी व्यवस्थित असली पाहिजे. आता पर्सनॅलिटीमध्ये सगळं काही येतं. तुमचे चेहऱ्याचे हावभाव येतात, तुमची स्वच्छता येते, तुमची हेअरस्टाईल येते, तुमचे जे काही ड्रेसिंग आहे ते येते, तुमचे जे शूज तुम्ही घातलेले आहेत ते येतं, तुमचे
नख व्यवस्थित तुम्ही क्लीन केले ते सुद्धा येतं, ब्रश व्यवस्थित केले की ते सुद्धा येतं, तुम्ही कोणतं परफ्यूम वापरता परफ्यूम ते सुद्धा येतं. दॅट आय विल टेल यू लेटर ऑन. परफ्यूम त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ऑल दॅट इज युअर पर्सनॅलिटी. हे सगळं तुमचं पर्सनॅलिटी आहे, तुमची बॉडी लँग्वेज आहे. तर एक काम तुम्ही करायचं की अवॉइड युअर पॉकेट्स. You put your hands in your pocket when you are uncomfortable or unsure about yourself. खिशात हात घालून नेहमी ठेवायचं नाही. खिशात हात घालून ठेवणं याचा अर्थ काय होतं की यू आर नॉट कॉन्फिडंट. तुम्ही कम्फर्टेबल नाही, कॉन्फिडंट नाही असा त्याचा अर्थ होतो. तर नेहमी खिशात हात घालून ठेवू नये हे लक्षात घ्या. हा, थंडीचे दिवस आहे, तुम्हाला खूप थंडी वाटत आहे म्हणून हात खिशात घातले असेल, दॅट इज डिफरंट. पण नेहमी हा खिशात हात घातले त्याचा अर्थ काय होतो की मी अगदी कॉन्फिडंट नाही, मला कोणाला बोलायचं नाही, मी रिझर्व्ड आहे असा त्याचा अर्थ होतो. सो अवॉइड दिस. हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. ही एक टिप आहे तुम्हाला दिलेली. त्यानंतर दुसरं आहे डोंट फिटगेट. व्हॉट इज फिटगेट? फिटगेट म्हणजे आपण जेव्हा रेस्टलेस असतो, अगदी रेस्टलेस, काय करावं समजत नाही, काय करावं समजत, तेव्हा हात वगैरे असे करतो. इथं पिक्चर मध्ये तुम्ही पाहत असाल ते हात असे करतो, पाय हलवतो किंवा असं खाजवतो किंवा असंच करतो किंवा मग कानात असं करतो किंवा निष्कारण नाकात असं करतो. काही लोकांना नाक सुद्धा स्वच्छ करायची सवय असते, नाकात बोट घालायची सवय असते. दॅट इज ऑल्सो ॲब्सोल्युटली रॉंग. आता तर करोनाच्या काळामध्ये ते फारच रॉंग आहे. किंवा कानच असं करायची सवय असते किंवा असं करायची सवय असते. These are the absolutely this kind of body language shows that you are restless. तुम्ही रेस्टलेस आहात, कॉन्फिडंट नाही, काहीतरी विसरल्यासारखं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे वागता हे सगळं कळतं. म्हणून देअरफोर अशा पद्धतीची बॉडी लँग्वेज आपण ठेवू नये. आणि रेस्टलेसनेस मधून आपण केव्हा बाहेर पडतो? जेव्हा आपण कामाबद्दल कॉन्फिडंट असू. तर आपण केव्हा कॉन्फिडंट असतो? जेव्हा आपण काम करण्याच्या आधी होमवर्क जर व्यवस्थित करू असो तर. होमवर्क म्हणजे लिहायचं काम नाही. होमवर्कचा अर्थ काय की तयारी. कोणतेही काम करण्याच्या आधी तयारी केली पाहिजे. तयारी जर केली तर आपण कॉन्फिडंट राहतो. कॉन्फिडंट जर केलं, कॉन्फिडंट जर आपण असलो तर आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट असते, राईट? दिस सिस्टमॅटिकली इट डिपेंड्स ऑन वन इज डिपेंडेंट ऑन अदर. इफ यू आर वेल प्रिपेअर्ड देन यू सीम टू बी व्हेरी कॉन्फिडंट and that shows in your body language. Therefore preparation should be good. Preparation केल्यानंतर सुद्धा तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर that is absolutely wrong. Keep your eyes forward. Keep your eyes forward. असे खाली बघून डोळे खाली ठेवून असं बोलायला नको. पण शिक्षकाला तुम्ही बोलत आहात आणि अगदी उद्धट वाटतं असं डोळे विस्फाटून बोलत असाल तर absolutely wrong. पण शिक्षकाकडे तुमची नजर असली पाहिजे बोलताना. ऑफिसमध्ये गेला तर तसंच, क्लायंट आला तुमच्या, ग्राहक तुमचा आला तर त्याच्याकडे त्या पद्धतीने बोललं पाहिजे. यू कॅन सी इन दिस हिअर पिक्चर. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने आपण आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे आपला. सो डेव्हलप युअर आय कॉन्टॅक्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो स्टँड अप स्ट्रेट विथ युअर शोल्डर्स बॅक. इथं 3 पिक्चर्स दिलेले आहेत, त्यापैकी हा जो मिडल पिक्चर आहे दॅट इज राईट. अशा पद्धतीने तुम्ही उभे राहायला पाहिजे. उभे राहण्याबद्दल आपण मागे सुद्धा चर्चा केली आहे. स्टँडिंग अप स्ट्रेट इज वन ऑफ द मोस्ट important tips to protect confidence through body language. It can be a difficult if you have been a sloucher all your life. Standing up straight is perhaps the most important means of communicating confidence. Concentrate on pushing your shoulders back slightly when standing and walking. Try it in front of the mirror and you will be surprised how much more confident it makes you look. थोडंसं आरशासमोर उभे राहून प्रॅक्टिस करा. व्यवस्थित तुम्ही उभे राहायला पाहिजे, कॉन्फिडंट दिसलं पाहिजे. जर तुम्ही नेहमी खाली पाहत असाल, हिअर इट इज टोल्ड दॅट इफ यू आर ए स्लोचर ऑल युअर लाईफ मीन्स लुक डाऊन ऑलवेज. इफ यू कीप युअर सेल्फ लुकिंग डाऊन ऑलवेज इट मीन्स दॅट यू आर नॉट कॉन्फिडंट. त्याचा अर्थ होतो की तुम्ही कॉन्फिडंट अजिबात नाही. नेहमी खाली पाहत असाल तर दॅट मीन्स समथिंग इज रॉंग. काहीतरी चूक आहे, काहीतरी चुकलेलं आहे असं वाटायला लागतं. Therefore, you should always look into the eyes of the people and look straight and be confident. Look into the eyes of the people doesn't mean that you should stare at them, but it should be a casual look. A casual look असला पाहिजे तुमचा, याचा अर्थ असा होतो. हे दुसरी टिप तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर टेक वाईड स्टेप्स. पहा हा व्यक्ती कसा चालतो, अगदी कॉन्फिडंटली चालत आहे. वाईड स्टेप्स, छोटे छोटे स्टेप्स घेणे, हळूहळू चालणे, कुबड काढून चालणे किंवा शोल्डर्स खाली असे असून चालणे किंवा अगदी जीवच नाही आपल्यामध्ये अशा पद्धतीने चालणे. दॅट ऑल शोज दॅट यू आर नॉट कॉन्फिडंट.
याचा अर्थ तुम्ही कॉन्फिडंट नाही. तर तुम्ही कॉन्फिडंट असले तर अशा पद्धतीने चालतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक चांगले स्टेप्स, वाईट स्टेप्स आपण घेतले पाहिजे. कॉन्फिडंट असलं पाहिजे. जेव्हा आपण पाय ठेवतो तर व्यवस्थित ठेवला पाहिजे. फर्म असला पाहिजे आपला. नाही, ऑल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या बिहेवियरच कळते की तुम्ही कॉन्फिडंट आहात का नाही. सो बी कॉन्फिडंट अँड टेक वाईड स्टेप्स. फर्म हँडशेक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हँडशेक असा फर्म असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे. आता हँडशेक करणं सुद्धा फार अवघड झालेलं आहे, कारण कोविड-19चा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा ही प्रॉब्लेम संपेल तेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये हँडशेक इज व्हेरी इम्पॉर्टंट. हँडशेक करताना अजून जर तुम्हाला फार जवळीकता दाखवायची असेल, फारच जवळीकता दाखवायची असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, असा हँडशेक केल्यानंतर दुसरा जो हात आहे आपला तो सुद्धा या बाजूला असं ठेवू शकता, फार जवळीकता असेल तर. दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी वे ऑफ शोईंग दॅट यू आर व्हेरी क्लोज टू द पर्सन. हँडशेकचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला हँडशेक जर करायचं असेल तर तुमचे हात अगदी स्वच्छ असले पाहिजे. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. हा तर काही लोकांच्या हाताला घाम येतो नाही, अगदी चिकट असे वाटतात. तर असं जर तुमचा हात असेल की नेहमी घाम येतो असं तुम्हाला वाटत असेल तर वॉश इट. तुम्ही वॉश करा व्यवस्थित वगैरे. अँड कीप युअर हँड्स व्हेरी क्लीन अँड नीट. क्लीन आणि नीट ठेवा हँड्स. अनलेस यू आर व्हेरी क्लीन अँड नीट, पीपल विल नॉट ऍक्सेप्ट यू. तुम्हाला लोक अजिबात ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणून क्लीनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वच्छता फार महत्वाची आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बॉडी लँग्वेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दीज आर द थिंग्स विच आर रिलेटेड विथ युअर क्लीनलीनेस. नीट अँड क्लीन, अगदी नीट अँड क्लीन तुम्ही दिसलो पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काही लोकांना हँडशेक करताना समोरचा जो व्यक्ती आहे तो आपला प्रतिद्वंद्वीच आहे, त्याच्याशी आपल्याला काही फायटिंग करायची आहे, तो आपला शत्रूच आहे, अशा पद्धतीने हँडशेक करतात आणि जोरजोरात दाबायचा प्रयत्न करतात. अशा काही लोकांना सवय आहे, मी पाहिलेलं आहे. सो दिस इज अब्सोल्युटली रॉंग. दॅट क्रिएट्स बॅड इम्प्रेशन. तसं जर तुम्ही एका वेळी सुद्धा केलं असेल तर दुसऱ्यांदा तुमच्यासोबत हँडशेक कोणी करणार नाही. Therefore, be careful about it. असं केअरफुल तुम्ही असलं पाहिजे. अँड प्रॉपर ग्रूमिंग. प्रॉपर ग्रूमिंग. ग्रूमिंग मीन्स डिफरंट काइंड्स ऑफ कॉस्मेटिक्स अँड ऑल दॅट. जे काही आपण स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही आपण वापरतो कॉस्मेटिक्स आणि सगळे काही, थोडासा पावडर वगैरे वापरतात काही महिला वगैरे, पुरुष सुद्धा पावडर वापरतात. आणि व्यवस्थित आपली टाय व्यवस्थित असली पाहिजे, आपले फेशियल एक्सप्रेशन व्यवस्थित असले पाहिजे. थोडंसं आपण एक व्हॉट शुड आय टेल यू, एक छोटा परफ्यूम आपल्याकडे असला पाहिजे. एक फारच कॉन्सन्ट्रेटेड असा असू नये. कॉन्सन्ट्रेटेडचा अर्थ काय होतो की फारच असा वास येणं, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. एक लाईट परफ्यूम वी शुड यूज. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आता आंघोळ केली पाहिजे, वी शुड टेक बाथ, आय शुड टेक बाथ, असं जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस आंघोळ करा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि समर सीझन मध्ये तर 2 वेळा आंघोळ करावी. समर सीझन, पाऊस खूप झालेला आहे त्यामुळे पावसाची पाण्याची कमतरता नाही आपल्याकडे. सो व्हेनेवर यू फील दॅट यू शुड टेक बाथ, टेक इट इमिजिएटली अँड कीप युअरसेल्फ क्लीन. कारण एक दुसरी महत्वाची बाब अशी आहे की प्रत्येकाचा एका प्रकारचा, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा, शरीराचा एका प्रकारचं स्मेल येत असतं. तुम्ही जर लाईट परफ्यूम जर वापरला तर थोडंसं बरं असेल, दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. सो नीट अँड क्लीन तर असलंच पाहिजे आपण, त्यासोबत एक लाईट परफ्यूम सुद्धा असला पाहिजे. आणि दॅट कॅरीज इम्पॉर्टन्स अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड वी शुड नॉट बी अ प्रॉब्लेम फॉर अदर्स. स्मेल येत आहे तुमच्याकडून आणि बाकीचं काही दुसऱ्यासोबत तुम्ही वागता, राहता सोबत आणि जवळजवळ बसता, तर दॅट इज क्रिएट्स बॅड इम्प्रेशन. देअरफॉर यू शुड यूज अ लाईट परफ्यूम. एक लाईट परफ्यूम सुद्धा तुम्ही वापरायला पाहिजे. अँड द लास्ट टिप मी तुम्हाला देत आहे, दॅट इज क्रॉस हँड. असं हात बांधून उभं राहायचं नाही किंवा बसायचं सुद्धा नाही. व्हॉट डज इट टेल? क्रॉसिंग युअर आर्म्स इज ए प्रोटेक्टिव्ह पोस्चर. प्रोटेक्टिव्ह. आय वॉन्ट टू बी व्हेरी सेफ. आय डोंट वॉन्ट टू इन्व्हॉल्व इन एनीवन्स केस, एनीवन्स प्रॉब्लेम. मी स्वतःला वेगळं ठेवतो, माझा दुसऱ्याशी काही संबंध नाही, मी दुसऱ्याच्या कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, असा त्याचा अर्थ होतो. You do it when you are cold, nervous, or on guard. Do not be like the guard at the door to a club. Your job is to look likable, open, and confident. So keep your arms uncrossed. So you should be always open. तुम्ही बोलण्यासाठी तयार आहात, तुम्ही इंटरॅक्शन साठी सुद्धा तयार आहात, कम्युनिकेशन साठी सुद्धा तयार आहात, आणि काही करण्यासाठी सुद्धा तयार आहात, असं असलं पाहिजे. असे तुम्ही वाटले पाहिजे. असं जर हात बांधून ठेवलं त्याचा अर्थ काय होतो
की मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही, मी अगदी सेफ राहण्याची माझी इच्छा आहे, तुमच्या मॅटरमध्ये मी इन्व्हॉल्व अजिबात होणार नाही, असं काही कळतं, असं काही वाटायला लागतं. देअरफॉर डोंट क्रॉस, कीप युअर आर्म्स क्रॉस्ड, नेहमी असे हात बांधून ठेवू नका. सो दिस वॉज दी लास्ट tip I have given you as far as body language is concerned. I stop here. मी इथं थांबतोय.